अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, LED TV, आटा चक्की, वॉशिंग मशीन, फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन। आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको, मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन। अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर, 0% व्याजदर, आधार पे उधार ऑफर। या पहा, आधार द्या, उधार घेऊन जा। आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे। संपर्क 9284016900 व 9901920551। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। विलासराव जगतापची हकालपट्टी करा, प्रमोद शेंडगे, अरविंद तांबवेकर यांची मागणी। लोकसभेसाठी भाजप पक्षाने खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असताना माजी आमदार विलासराव जगताप यांनी उघडपणे विरोध करून पक्षाची शिस्त मोडली आहे। यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी प्रदेश भाजपकडे करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शेंडगे व अरविंद तांबवेकर यांनी पत्रकार बैठकीत दिली। सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपने तिसऱ्यांदा खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली आहे। पक्षाने उमेदवारी जाहीर केली असताना पक्षशिस्त मोडण्याचे काम माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 400+ नारा दिला आहे आणि भाजपतील लोकच खिळा घालण्याचा प्रयत्न करत आहेत। जिल्ह्यातील सिंचन योजना, राष्ट्रीय महामार्ग यासाठी केंद्राशी पाठपुरावा खासदार संजय काका पाटील यांनी केला आणि निधी आणला। ड्रायपोर्ट, विमानतळ हे दोन्ही प्रश्न तांत्रिक बाबींमुळे अडकले आहेत। जिल्ह्यात हजारो कोटींची विकास कामे केलेली असताना भाजपला खोडा घालायचा हा एकच उद्योग जगताप यांनी सुरू केला असल्याचा आरोप शेंडगे व तांबवेकर यांनी केला। जत विधानसभा मतदारसंघातून विलासराव जगताप यांनी आपल्या पराभवास खासदार संजय काका पाटील जबाबदार असल्याचा आरोप केला आहे। हा आरोप निराधार आहे। जगतापांच्या पराभवास त्यांचा हेकेखोरपणा जबाबदार आहे, तर खासदार संजय काकांचे काँग्रेसचे नेते विश्वजित कदम, राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्याशी सेटलमेंट असल्याचा आरोप केला आहे। याला उत्तर देताना दोन्ही पक्षाची विचारधारा वेगळी आहे। जगताप यांनी काँग्रेसचे प्रवक्ते असल्यासारखे बोलायचे बंद करावे, अन्यथा जसाच तसे उत्तर देऊ, असा इशारा प्रमोद शेंडगे व अरविंद तांबवेकर यांनी दिला। आज हे जसं खासदार संजय काकांचं तिकीट बदला, आम्ही असं करू तसं करू, अशा पद्धतीची भूमिका सातत्यानं असते। यांच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की हे आताताईपणा करायला चालू करतात। त्या पद्धतीने हा कालचा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे। असाच प्रयत्न त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे जतच्या विधानसभा प्रमुखाचं नेमणूक झाली भारतीय जनता पार्टीकडून रवी तमगोंडा यांची, त्यावेळी त्यांची नेमणूक रद्द करावी असंच त्यांनी थैथयाट केलेला होता। मला वाटतं की त्याला कुठं पक्ष दाद देत नाही। या सगळ्या ह्याच्यामध्ये असा विचार केला तर आम्हाला असं सर्वांना वाटतं, आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष या नात्याने आम्ही दोघंही तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की असं काम करणाऱ्या माणसाला की जो पक्षाच्या पक्षामध्ये उमेदवारी मागणं, उमेदवारीसाठी प्रयत्न करणं हे कुणाचं गैर नाही, पण एक वेळ उमेदवारी फायनल झाल्यानंतर आपल्या पार्टीच्या, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये आपण उठावं आणि नको ते नाहीत असले कारण नसतानाचे आरोप करावेत की ज्याला कसलाही आधार नाही, अशा पद्धतीचे आरोप करावेत। ही गोष्ट मला वाटते जगताप साहेबांना शोभनीय नाही। त्यांनी ही गोष्ट इथून पुढच्या काळामध्ये बंद करावी, नसेल तर त्यांना इथून पुढच्या काळामध्ये आम्ही जशाच तसं उत्तर देऊच। पण आज आम्ही तुमच्या साक्षीनं सांगतोय की मी आणि अरविंद भाऊ आम्ही आमच्या लेटर पॅडवर आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय निशिकांत दादा आणि राज्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना आम्ही यांची पक्षातून हकालपट्टी करावी। सन्माननीय विलासराव जगताप साहेबांची भारतीय जनता पार्टीतून जो माणूस मोदीजींचं 400 पारचं धोरण असताना पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात गरळ ओकतो, अशा माणसाची हकालपट्टी करावी, अशा पद्धतीची आम्ही पक्षाध्यक्षांच्याकडे मागणी करणार।